नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज सुद्धा आपण आपल्या दिल्ली सीरीजमध्ये बघणार आहोत सदर बाजाराचंच मार्केट। आणि माझ्या हातामध्ये तुम्ही जे लटकन बघतात त्याची प्राइस होती फक्त 20 रुपये। तुम्ही जर हे शॉपमध्ये घ्यायला गेलात तर मला वाटते कमीत कमी 100 रुपयाला तरी ते देतात। आणि मी सुद्धा शॉपमध्ये प्राइस बघितली होती। तर आज मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करणार नाहीये, तर काही व्हिडिओ तुम्हाला तिथला रिअल दाखवणार आहे की ते जे काय प्राइस सांगतात ते तुम्ही स्वतःच ऐका। ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं की तुम्हाला एखादं शॉप ओपन करायचं असेल तर तुम्हाला जर होलसेल माल पाहिजे असेल तर तुम्हाला सदर बाजारमध्ये ह्या एरियामध्ये मिळेल। हे जे आजूबाजूला खाली दिसतात इथे सगळे शॉप आहेत आणि तिथे तुम्ही जाऊन होलसेलमध्ये वस्तू घेऊ शकता। हे तो मित्रांनो घागरे कसे पडले तिथे। आपल्या इथे ज्या वस्तू शोरूम मध्ये मिळतात ना ते इथे अशा रस्त्याच्या कडेला मिळतात। हेच तुमचं दिल्ली आहे। ज्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा मसाले आणि आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवले की लेहंगे कपडे इथे होलसेलमध्ये मिळतात, तसंच तुम्हाला सगळे कॉस्मॅटिक आणि ज्वेलरी बँगल्स हे सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील। आणि बँगल्स तर लिटरली 50 रुपयापासून स्टार्ट होतात, म्हणजे काही तर 50 रुपयाला 3 जोड मिळतात। आणि खूप मस्त ज्वेलरी तुम्हाला तिथे मिळेल। बार्गेनिंग करता आली पाहिजे, फक्त पुढे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच की किती डिसेंट आणि भारी ज्वेलरी, ट्रेंडिंग ज्वेलरी आपल्याला तिथे मिळते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स सुद्धा आपल्याला तिथे मिळतात। एकच पाहिजे। मैं चेक करा दूंगा इसको बोलोगे कि बिना 50 रुपये चेक कराने की जल्दी बहुत फर्क है मैडम, देखोगे आप ले जाओ, हमें जो हिसाब से मिलता है उस हिसाब से देते हैं, होलसेल रेट होता है। खूप जास्त गर्दी असते रविवारी आणि सकाळी 10-11 वाजता जेव्हा मार्केट ओपन होतं ना तेव्हा जर तुम्ही गेलात ना तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडिंग गोष्टी सगळ्या मिळतील। कारण खूप शॉपवाले म्हणाले की दुपारपर्यंत सगळं संपून सुद्धा जातं। जेवढं होलसेल इथे आपल्याला मिळतं ना, आपण तो एरियासुद्धा म्हणजे थोडासा खराब आहे, खूप कचरा असतो तिथे आजूबाजूला। ऑफकोर्स संडेचा मार्केट आहे आणि एवढी गर्दी असते, म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की चालायलासुद्धा आपल्याला जागा नसते, इतकी संडेला गर्दी असते। पण तुम्हाला तिथे ज्या वस्तू म्हणजे तुम्ही एकदा जरी तिथून वस्तू घेतली ना आणि नंतर तुम्ही स्वतःच कंपेअर कराल की किती कॉस्टली आपल्याला दुसरीकडे मिळतं। म्हणून थोडासा तिथे जो काही कचरा वगैरे असतो तो इग्नोर करू शकतो।
100 रुपये घेऊ. बघ ना, तू दाखव ना. अजून कमी मध्ये मिळालं कितीला आहे? 150 रुपये. सदर बाजारमध्ये तुम्हाला A to Z गोष्टी मिळतील. म्हणजे अगदी किचनच्या सामानापासून आपले कॉस्मॅटिक, कपडे, लेहंगे, लग्नासाठी, मेहंदीसाठी लागणारं सगळं सामान तुम्हाला इथे मिळेल. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीची शॉपिंग तुमची सदर बाजारमध्ये होऊ शकते एकाच टायमाला. गोल्डन ठीक है. हेलो भैया, ये कितने के हैं? 60 रुपये के हैं झुमके बस. 20 रुपये. 20 रुपये. आओ जी, कॉस्मेटिक आइटम की सेल 20 रुपये. 2000 जाणार आहे. खोल के दिखाएगा. जर तुम्ही सदर बाजारमध्ये डझनमध्ये एखादी गोष्ट घेतली, म्हणजे हेअर क्लिप्स असू दे किंवा हेअर बेल्ट असू दे, काही असू दे, म्हणजे नेल पेंट्स वगैरे, तर तुम्हाला अगदी 5 किंवा 10 रुपयामध्ये वस्तू मिळेल. आणि कधी कधी म्हणजे जर तुम्हाला मिळाले एखादे विकणारे, तर कधी कधी 5 किंवा 10 रुपयामध्ये सुद्धा नेल पेंट विकणारे तुम्हाला तिथे मिळतील. आणि हेअर क्लिप आणि हेअर बेल्ट वगैरे तर अगदी स्वस्त आणि ट्रेंडिंग मिळतात. हे जे बँगल्स वगैरे दिल्ली साईडला फोन पे बात करो. भैया क्या प्राइस है? कुशन का भरे 150 के 5. 1 मिनट छोटे भाई. 150 के 5. ले लो. जर तुम्ही संडे सोडून दुसऱ्या कोणत्या वारी सदर बाजारमध्ये गेला तर तुम्हाला असं मार्केट दिसणार नाही. हे फक्त संडेला भरतं आणि दुसऱ्या वारी तुम्हाला इथले सगळे ते शॉप बंद दिसतात ना, ते ओपन असतील, जे सगळे होलसेलमध्ये माल विकतात किंवा नॉर्मल पण तुम्ही घेऊ शकता. कारण असं काही नाही आहे की होलसेलच घ्यायला पाहिजे, पण जर तुम्हाला एखादं शॉप ओपन करायचं असेल ना, तर त्यासाठी सदर बाजार सगळ्यात बेस्ट आहे. कोई भी ले 100 में ना, कोई भी. कितीला आहे? हां, चलो भैया, चलो.
क्या करना है ना तुम्हाला सदर बाजारामध्ये छान छान बेडशीट्स आणि पिलो कवरसुद्धा मिळतील. आम्ही खूप सारे बघितले, तुम्हाला ते मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. पण पिलो कवर मी तुम्हाला आत्ताच मगाशी दाखवले, ते 150 रुपयामध्ये 5 मिळत होते आणि खूप भारी होते. जे तुम्ही शॉपमध्ये घ्यायला गेलात ना तर तुमच्याकडून कमीत कमी 600-700 रुपये तर घेतीलच. तर ते सुद्धा तुम्हाला मिळतात आणि कर्टन्स वगैरे पण खूप मिळतात. पण म्हणजे जायचं असेल ना तर मोस्टली 10-11 वाजताच जा तिथे, कारण तरच तुम्हाला म्हणजे चांगला आणि चांगल्या क्वालिटीचं मिळेल, कारण लोक लगेच घेऊन जातात. मी तुम्हाला मोस्टली हे सजेस्ट करेन की तिथे तुम्ही काही खाऊ नका. म्हणजे तुम्हाला पचत असेल किंवा तुम्हाला बाहेरचं जमत असेल तर खा, पण म्हणजे 90% तर नकाच ट्राय करू, कारण मार्केट तर खूप छान आहे पण आजूबाजूला थोडीशी म्हणजे कचरा वगैरे असतोच. ह्या ज्या तुम्हाला काचेच्या बांगड्या दिसतात त्या 100 रुपयाला 6 डझन होत्या आणि खूप छान होत्या, म्हणून की गर्दी होती. पण मला म्हणजे मी बघितल्या पण मला काही आवडला नाही किंवा घेऊन काही फायदासुद्धा नव्हता. आणि हेच ते शॉप आहेत सगळे जे तुम्हाला बाकीच्या दिवशी ओपन असतात. लेफ्टला वैभवी राईटला जायचं आपल्याला, राईटला जायचं. इकडे ना आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या ब्रँडेड पर्स आहेत त्या सेम टू सेम मी तुम्हाला इथे कितीला मिळतात ते दाखवणार आहे. म्हणजे ऑफकोर्स फर्स्ट कॉपी असेल पण ते सुद्धा नक्की बघा.